नमस्कार मित्रांनो. पिंजरा हा सिनेमा तुम्ही आयुष्यात कधी ना कधी नक्कीच पाहिला असेल. व्ही शांताराम दिग्दर्शित आणि डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले यांच्या अभिनयाने सजलेला हा मराठी सिनेमा चित्रपट सृष्टीच्या इतिहासातला बाहुबली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण मित्रांनो, एका गणिताच्या शिक्षकाचा तमाशाच्या फडात झालेलं नैतिक पतन आणि आत्मशोध ही अंगावर काटा आणणारी मूळ कथा नक्की कोणाची होती हे तुम्हाला माहित आहे? व्ही शांताराम यांचाच कुंकू हा सिनेमा, ज्याने 1937 मध्ये व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवापर्यंत मजल मारली होती. त्या चित्रपटाचा कणा असलेली कथा कोणाच्या लेखणीतून उतरली होती? बहुतेकांना याचं उत्तर माहीत नसेल. ही जादू होती नारायण हरी आपटे, म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके नानासाहेब आपटे यांच्या लेखणीची. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राच्या घराघरात आपल्या कादंबऱ्यांनी गारुड घालणारा हा माणूस फक्त लेखक नव्हता. ते एक अष्टपैलू बाल साहित्यिक, दूरदृष्टी असलेले संपादक, धाडसी मुद्रक, प्रकाशक आणि भारतीय सिनेमाला कथा द्यायला शिकवणारे पहिले स्टार स्क्रीन रायटर होते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण नानासाहेब आपटे यांच्या संघर्षाची, त्यांच्या अफाट कल्पकतेची आणि मराठी साहित्याला त्यांनी दिलेल्या सुवर्ण काळाचा प्रवास पाहणार आहोत. जर तुम्ही खरोखरच मराठी साहित्यिकाचे आणि सिनेमाचे चाहते असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे. जय महाराष्ट्र मित्रांनो. आपण पाहत आहात अज्ञात प्रवास. मित्रांनो, या प्रवासाची मुळ रुजली होती साताऱ्याच्या पवित्र भूमीत 11 जुलै 1889 रोजी समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्याने पुणे झालेल्या सज्जनगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका छोट्याशा गावात नानासाहेबांचा जन्म झाला. घरची परिस्थिती फार श्रीमंत नव्हती. एका मध्यमवर्गीय आणि सुजाण कुटुंबात ते वाढलेले होते. त्या काळात साताऱ्यामध्ये शिक्षणाच्या फार सोयी नव्हत्या. शिक्षण गावात झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना साताऱ्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये यावं लागलं. लहानपणापासूनच नानासाहेबांना एक सवय होती, ती म्हणजे निरीक्षण करायची. आजूबाजूची माणसे कसे वागतात, समाज कसा चालतो यांचं ते बारीक निरीक्षण करायचे. त्यांच्या बालपणातच महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांचे विचार, सामाजिक सुधारणाच्या चळवळी आणि स्वातंत्र्य लढ्याची धुमचक्री सुरू होती. या वातावरणाचा नानासाहेबांच्या बालमनावर खूप मोठा प्रभाव पडला. मॅट्रिक पर्यंत शिक्षण घेत असतानाच त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला नोकरी करून कोणाचे तरी गुलाम बनण्यास रस नाहीये, तर आपल्याला शब्दांच्या माध्यमातून स्वतःच एक साम्राज्य उभं करायचं आहे. वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी त्यांनी हाती लेखणी धरली आणि ती आयुष्यभर कधीच खाली ठेवली नाही. आता बोलूयात त्यांच्या लेखनाचा सर्वात मोठा स्तंभ म्हणजेच त्यांच्या कादंबऱ्यांबद्दल. मित्रांनो, आजच्या काळात आपण जे नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईमवर एखाद्या वेब सिरीजच्या नवीन सीझनची चातकासारखी वाट पाहतो ना, अगदी तशीच किंवा त्याहूनही अधिक जास्त क्रेज त्या काळी नानासाहेब आपटे यांच्या कादंबऱ्यांची असायची. त्या काळात त्यांनी न पटलेली गोष्ट, भाग्यश्री, लांछित चंद्रमा, रजपूत कन्या, सुखाचा मूलमंत्र आणि अजिंक्य तारा अशा एकापेक्षा एक सरस कादंबऱ्या लिहिल्या. त्यांनी एकूण 50हून अधिक कादंबऱ्या लिहिल्या. ही काही लहान गोष्ट नाही. त्यांच्या लेखनाची सर्वात मोठी ताकद होती सोपेपणा आणि जिव्हाळा. त्या काळात काही लेखकांची भाषा खूप कठीण, बोजड असायची. पण नानासाहेबांनी ठरवलं की मला विद्वानांसाठी नाही, तर माझ्या सामान्य मराठी माणसासाठी लिहायचं आहे. त्यांच्या कादंबऱ्यामधील पात्र हे शेजार पाजारची, अगदी जवळीक मनाला भावणारी अशी वाटायची. त्याहून एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये स्त्री पात्रांना खूप आदराचं आणि कणखर स्थान दिलं गेलं होतं. स्त्रियांचे अधिकार, बालविवाहाला विरोध आणि कौटुंबिक मूल्यांचे जतन या विषयांवर त्यांनी इतकं सुंदर लिहिलं की महाराष्ट्रातील महिला वर्गात नानासाहेबांच्या कादंबऱ्यांची कमालीची लोकप्रियता होती. दुपारच्या वेळी घरातील काम आवरून नानासाहेबांची कादंबरी वाचत बसणे हा तत्कालीन महिलांचा आवडता छंद झाला होता. कादंबरीकार म्हणून यश मिळत असतानाच नानासाहेबांच्या मनात एक वेगळा विचार घोळत होता. ते नेहमी म्हणायचे, जर समाजाचा पाया मजबूत करायचा असेल तर लहान मुलांचे चांगले संस्कार व्हायला हवे आणि हे संस्कार फक्त भाषणातून होत नाही, तर ते मनोरंजनातून झाले पाहिजे. याच विचारातून त्यांनी बाल साहित्याकडे आपला मोर्चा वळवला. त्यांनी लहान मुलांसाठी अत्यंत रंजक, ऐतिहासिक आणि साहसी कथा लिहायला सुरुवात केली. पण त्यांचं सर्वात मोठं आणि ऐतिहासिक पाऊल होतं मधुकर नावाच्या बाल मासिकाची स्थापना. मित्रांनो, आज विचार करा, त्या काळात मुलांसाठी स्वतंत्र मासिक चालवणे हा आर्थिकदृष्ट्या खूप मोठा धोका होता. पण नानासाहेबांनी तो पत्करला. मधुकर मासिकाच्या माध्यमातून त्यांनी मुलांना महाराष्ट्राचा इतिहास, विज्ञानाच्या गोष्टी आणि नीतिमूल्ये अगदी सोप्या भाषेत शिकवली.
हे मासिक इतकं लोकप्रिय झाले की गावातल्या शाळांमध्ये आणि घरांमध्ये मुलं या मासिकाची वाट पाहायची. नानासाहेबांनी केवळ गोष्टी लिहिल्या नाही, तर त्यांनी महाराष्ट्रातील दोन पिढ्यांना वाचनाची आणि साहित्याची आवड लावली. हे आपल्याला विसरून चालणार नाही. आता नानासाहेबांचा व्यक्तिमत्वाचा तो पैलू पाहूया, जो अनेकांना थक्क करतो. अनेकदा लेखक हा फक्त एकांतात बसून लिहिणारा कलाकार असतो. त्याला व्यवहाराचे ज्ञान फारसे नसते, असा समज प्रत्येकाला असतो. पण नानासाहेबांनी हा समज खोटा ठरवला. ते केवळ उत्तम लेखक नव्हते, ते एक अतिशय हुशार उद्योजक. आपली पुस्तकं वाचकांपर्यंत वेळेत आणि चांगल्या दर्जात पोहोचवली पाहिजे, यासाठी त्यांनी साताऱ्यात स्वतःचा छापखाना सुरू केला. ते स्वतः मुद्रक बनले. छपाईचे तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात केले. एवढंच नाही, तर त्यांनी आनंद आणि मधुकर या मासिकांचे संपादन अतिशय चोखपणे केले. त्यानंतर त्यांनी आलोक प्रकाशन या नावाने स्वतःची प्रकाशक संस्था सुरू केली. त्या काळी प्रकाशक लेखकांचे शोषण करायचे ही तक्रार असायची. पण नानासाहेबांनी एक नवा आदर्श घालून दिला. त्यांनी स्वतःची पुस्तकं तर छापलीच, पण महाराष्ट्रातील अनेक तरुण आणि नवोदित लेखकांना हुडकून काढलं. त्यांनी पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि त्यांची पुस्तक आदराने प्रकाशित केली. साहित्याला सन्मानाचा व्यवसाय कसा बनवायचा हे नानासाहेबांनी त्या काळात साताऱ्यात राहून करून दाखवलं होतं. आता आपण वळतोय नानासाहेबांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आणि सोनेरी पानाकडे, म्हणजेच भारतीय चित्रपट सृष्टीकडे. 1930च्या दशकात भारतात बोलपटांचे युग सुरू झाले होते. पुण्यातील प्रभात फिल्म कंपनी ही देशातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित फिल्म कंपनी बनली होती. महान दिग्दर्शक व्ही शांताराम हे नेहमी अशा कथांच्या शोधात असायचे, ज्या समाजात क्रांती घडवून आणतील. त्यांची नजर पडली ती नानासाहेब आपटे यांच्या न पटलेली गोष्टी या कादंबरीवर. या कादंबरीवर आधारित व्ही शांताराम यांनी 1937 मध्ये कुंकू नावाचा सिनेमा बनवला. एका तरुण मुलीने लग्न पैशाच्या बळावर एका वृद्ध माणसाशी लावून दिले जाते आणि ती मुलगी त्या वृद्धाला आपला पती मानण्यास नकार देते. असा हा अत्यंत क्रांतिकारक विषय होता. नानासाहेबांनी या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले होते. हा सिनेमा इतका गाजला की भारतीय सिनेमाच्या इतिहासात तो क्लासिक मानला गेला. यानंतर नानासाहेबांचे चित्रपट सृष्टीतले स्थान खूप उंचावले. पुढे जाऊन व्ही शांताराम यांनी जेव्हा पिंजरा 1972 या आपल्या पहिल्या रंगीत चित्रपटाची योजना दाखवली, तेव्हा त्याची मूळ कथा सुचवणारे आणि लिहिणारे दुसरे कोणी नसून नानासाहेब आपटेच होते. एका संस्कारी गुरुजींची वासना आणि मोहाच्या जाळ्यात अडकून झालेली अधोगती त्यांनी ज्या प्रकारे मांडली, त्याने संपूर्ण चित्रपटगृह सुन्न झाले होते. याशिवाय त्यांनी अमृत मंथन यासारख्या अनेक चित्रपटांसारखी मोलाचे योगदान दिले. मराठी सिनेमाला वैचारिक आणि तात्विक खोली मिळवून देणारा नानासाहेबांचा वाटा हिमालय एवढा मोठा होता. मित्रांनो, जरा शांतपणे विचार करा. एकाच आयुष्यात एक माणूस किती गोष्टी करू शकतो. सातारा सारख्या छोट्या शहरात राहून त्यांनी 50हून अधिक कादंबऱ्या लिहिणे, मुलांसाठी मासिके चालवणे, स्वतःचा छापखाना चालवणे, प्रकाशक संस्था मोठी करणे आणि भारतीय सिनेमाच्या इतिहासातील दोन सर्वात मोठे चित्रपट कुंकू आणि पिंजरा देणे, हे काम एखादा महान व्यक्तीच करू शकतो. 14 नोव्हेंबर 1971 मध्ये वयाच्या 82व्या वर्षी या महान लेखकाने जगाचा निरोप घेतला. पण मित्रांनो, माणूस जातो, त्याची लेखणी आणि त्याचे विचार कधीच मरत नाही. आज आपण डिजिटल युगात जगत आहोत. आपल्याकडे रील्स, शॉर्ट्स आणि वेगाने बदलणारे मनोरंजन आहे. पण या गदारोळात नानासाहेब आपटे यांच्यासारख्या आपल्या मराठी मातीतल्या हिऱ्यांना विसरून चालणार नाही. त्यांनी दिलेले मूल्य, त्यांनी मराठी भाषेसाठी केलेला संघर्ष आजच्या प्रत्येक मराठी माणसाला माहीत असायला हवा. तुम्हाला नानासाहेब आपटे यांच्या कादंबऱ्यांबद्दल किंवा कुंकू आणि पिंजरा या चित्रपटांबद्दल काय वाटते? तुम्ही नानासाहेब यांच्या कोणत्या कादंबऱ्या वाचल्या आहेत किंवा यापैकी कोणता चित्रपट पाहिला आहे का? हे कमेंट करून नक्की सांगा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत, कुटुंबासोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या मातीचा इतिहास असाच पुढे पोहोचत राहील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका अद्भुत आणि प्रेरणादायी प्रवासासोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.